मित्रांनो नमस्कार. आज आपण मुद्रास्फीती ही एक नवीन संकल्पना पाहणार आहोत. मुद्रास्फीती आपण व्यवहारामध्ये प्रत्यक्षपणे हा शब्द वापरत नसलो तरी पण तेजी, महागाई किंवा भाववाढ हे शब्दप्रयोग आपण व्यवहारात निश्चितच उपयोगात आणलेले आहेत. मुद्रास्फीतीच्या अर्थव्यवस्थेतील विभिन्न घटकांवर दुर्गामी परिणाम घडून आलेले आपल्याला दिसतात. ह्या दृष्टीने मुद्रास्फीती म्हणजे काय, मुद्रास्फीतीची लक्षणे, मुद्रास्फीतीचे प्रकार काय असतात, मुद्रास्फीती अर्थव्यवस्थेमध्ये घडून येण्याचे कारणे काय आहेत, या सगळ्या गोष्टीचा उहापोह आपण आज या प्रकरणामध्ये करणार आहोत. तर आज आपण प्रत्यक्षात बघणार आहोत की सर्वप्रथम मुद्रास्फीतीचा अर्थ, मुद्रास्फीतीची लक्षणे, मुद्रास्फीतीचे प्रकार आणि मुद्रास्फीतीची कारणे. तर सर्वात अगोदर आपण आज पाहू ते म्हणजे मुद्रास्फीतीची व्याख्या. व्याख्येच्या माध्यमातून मुद्रास्फीतीचा अर्थ सहज आपल्याला समजावून घेता येईल. त्यामुळे आपण पहिली व्याख्या बघू ते म्हणजे कोलबर्न यांची. कोलबर्न म्हणतात की जेव्हा अत्याधिक मुद्रा कमी वस्तूचा पाठलाग करते तेव्हा अशा प्रकारची अर्थव्यवस्थेतील स्थिती म्हणजे मुद्रास्फीती होय. कोलबर्न म्हणतात, इन्फ्लेशन इज टू मच मनी चेसिंग व्हेरी फ्यू गुड्स. अर्थात आताच म्हटल्याप्रमाणे जेव्हा अत्याधिक मुद्रा अत्यंत कमी वस्तूचा पाठलाग करते, अत्याधिक मुद्रा म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावरील पैसा जेव्हा कमी वस्तूचा पाठलाग करते याचाच अर्थ की जेव्हा जास्त प्रमाणावरील पैशामध्ये किंवा मुद्रेमध्ये अत्यंत कमी वस्तू आणि सेवा उपलब्ध होतात, बाजारात जास्त पैसे देऊन, जास्त मुद्रा देऊन जेव्हा कमी वस्तू व सेवा उपलब्ध होतात, अशा प्रकारची स्थिती म्हणजे मुद्रास्फीती होय असं कोलबर्न म्हणतात. पुन्हा बघू आपण. कोलबर्न म्हणतात जेव्हा अत्याधिक मुद्रा कमी वस्तूचा पाठलाग करते अशा प्रकारची स्थिती म्हणजे मुद्रास्फीती होय. दुसरी व्याख्या आपण बघू क्राउथर यांची. क्राउथर म्हणतात, ज्या अवस्थेमध्ये मुद्रेचे मूल्य घटते म्हणजे वस्तूच्या किमती वाढतात अशा प्रकारची अवस्था म्हणजे मुद्रास्फीती होय. तर ज्या अवस्थेमध्ये मुद्रेचे मूल्य घटत असते म्हणजे वस्तूच्या किमती वाढतात अशा प्रकारची स्थिती म्हणजे मुद्रास्फीती होय असं क्राउथर म्हणतात. मुद्रेचे मूल्य घटणे, मुद्रेच्या त्याच मात्रेमध्ये पूर्वीपेक्षा वस्तू व सेवा उपलब्धतेचे प्रमाण कमी होणे आणि वस्तूच्या किमती वाढतात अशा प्रकारची अवस्था म्हणजे मुद्रास्फीती होय असं क्राउथर म्हणतात. तर ह्या व्याख्यांकडे आपण जर बघितलं तर आपल्याला मुद्रास्फीतीची काही लक्षणे आपल्याला लक्षात येतात. तर आता या ठिकाणी आपण अगोदर बघू की मुद्रास्फीतीची लक्षणे. अर्थव्यवस्थेमध्ये मुद्रास्फीती निर्माण झालेली आहे अशी अवस्था आपल्याला जर ओळखायची असेल तर ती आपण कशी ओळखायची, अर्थव्यवस्थेमध्ये मुद्रास्फीती आहे की नाही हे जर बघायचं असेल तर काही लक्षणे अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ती प्रमुख लक्षणे आपण बघू. नंबर 1 त्यामध्ये आपल्याला पहिलं महत्त्वाचं आहे ते म्हणजे किंमत पातळीत सतत वाढ. अर्थव्यवस्थेमध्ये जेव्हा मुद्रास्फीती निर्माण होते तेव्हा अर्थव्यवस्थेत वस्तू व सेवांच्या किंमत पातळीमध्ये सतत वाढीची प्रक्रिया आपल्याला घडून आलेली दिसते. अर्थव्यवस्थेमध्ये वस्तूच्या किंमत पातळीमध्ये सतत वाढ आपल्याला घडून आलेली दिसते. उदाहरणार्थ जर आपण असं बघितलं की आपण आज जर बाजारात गेलो तर साखरेची किंमत 30 रुपये किलो असेल तर दुसऱ्या दिवशी किंवा 8 दिवसांनी पुन्हा गेलो तर आपल्याला असं दिसते की ती 30 रुपये किलोची साखर पुन्हा 40 रुपये आली, 40 रुपये किलोची साखर पुन्हा काही दिवसांनी 50 रुपये झाली. तर अशा प्रकारे किंमत वाढीची सतत ही किंमत वाढ या ठिकाणी आपल्याला होत आहे असं दिसत आहे. ही किंमत वाढीची प्रवृत्ती किंवा अशी स्थिती म्हणजेच मुद्रास्फीती होय. अशा स्थितीमध्ये अर्थव्यवस्थेमध्ये स्फीती निर्माण झालेली आहे, स्फीतीची जन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे असं आपण म्हणू शकतो. तर दुसरं आपण बघू लक्षण ते जे मुद्रा पुरवठ्यात वाढ. अर्थव्यवस्थेमध्ये पूर्वीपेक्षा मुद्रेचा पुरवठा जास्त होणे म्हणजे मुद्रास्फीती होय. अर्थव्यवस्थेमध्ये मुद्रास्फीतीच्या काळामध्ये मुद्रेच्या प्रमाणात म्हणजेच पुरवठ्यामध्ये वाढ होते. अत्याधिक मुद्रा अर्थव्यवस्थे म्हणजे आवश्यकतेपेक्षा जास्त मुद्रा अर्थव्यवस्थेमध्ये समाविष्ट होते. अशा प्रकारची स्थिती जेव्हा आपल्याला पाहायला मिळते तेव्हा आपण म्हणू की मुद्रास्फीती निर्माण झालेली आहे. तिसरी एक महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे मुद्रेच्या क्रयशक्तीमध्ये घट. अर्थव्यवस्थेमध्ये जेव्हा मुद्रास्फीती निर्माण झालेली आहे
हे आपल्याला ओळखायचं असेल तर त्या वेळेस विशिष्ट किमतीच्या मुद्रेमध्ये आपल्याला पूर्वीपेक्षा वस्तू व सेवा कमी प्रमाणात उपलब्ध होतात. म्हणजेच मुद्रेचं मूल्य पूर्वीच्या तुलनेमध्ये घसरलेले असते, घटलेले असते, कमी झालेले आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच त्याच मुद्रेमध्ये आता पूर्वीप्रमाणे आपल्याला वस्तू आणि सेवा उपलब्ध होत नाही. म्हणजेच मुद्रेचं मूल्य, मुद्रेची क्रयशक्ती ही कमी झालेले आपल्याला आढळते. आणि नंबर 4 आपल्याला पाहायचं असेल तर ते म्हणजे लोकांच्या राहणीमान पातळीमध्ये घट. मुद्रास्फीतीच्या काळामध्ये आपल्याला लोकांच्या राहणीमान पातळीमध्ये पूर्वीच्या तुलनेमध्ये घट झालेली आपल्याला आढळते. अर्थव्यवस्थेमध्ये लोकांची राहणीमानाची पातळी पूर्वीच्या तुलनेत कमी झालेली आपल्याला आढळते. कारण की आता या नवीन अवस्थेमध्ये मुद्रास्फीतीच्या काळामध्ये लोकांना त्यांच्या उत्पन्नामध्ये पूर्वीप्रमाणे आपलं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग टिकवून ठेवणे कठीण जाते. पूर्वीप्रमाणे त्यांना वस्तू आणि सेवा उपलब्ध होत नाही आणि त्या अशा महागाईच्या काळामध्ये त्यांना आपली राहणीमानाची पातळी कायम टिकवणे शक्य होत नाही. अर्थात लोकांच्या राहणीमान पातळीमध्ये पूर्वीपेक्षा घट झालेली दिसून येते आणि अशा प्रकारची अवस्था आपल्याला पाहायला मिळते. तेव्हा आपण असं म्हणू की अर्थव्यवस्थेमध्ये मुद्रास्फीती, महागाई वाढ झालेली आहे, तेजी निर्माण झालेली आहे असे आपण म्हणू शकतो. तर अशा प्रकारे मुद्रास्फीतीची काही लक्षणे आपण बघितली. नंबर 1, वस्तूच्या किंमत पातळी सतत वाढ होत असते. नंबर 2, मुद्रेच्या पुरवठ्यामध्ये अर्थव्यवस्थेत पूर्वीपेक्षा वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. नंबर 3, मुद्रेची क्रयशक्ती पूर्वीपेक्षा कमी झालेली असते. आणि नंबर 4, लोकांच्या राहणीमान पातळीमध्ये पूर्वीच्या तुलनेत घट घडून आलेली आपल्याला पाहायला मिळते. असे सगळे लक्षणे जेव्हा आपल्याला अर्थव्यवस्थेत पाहायला मिळतात तेव्हा आपण असे म्हणू की अर्थव्यवस्थेत मुद्रास्फीती निर्माण झालेली आहे. आता आपण पाहणार आहोत मुद्रास्फीतीचे विभिन्न प्रकार. विभिन्न प्रकार हे विभिन्न अर्थशास्त्रज्ञांनी वेगवेगळे सांगितले आहेत. अर्थव्यवस्थेतील विभिन्न परिस्थितीप्रमाणे त्यांनी मुद्रास्फीतीचे वेगवेगळे प्रकार सुद्धा सांगितले आहेत. यामध्ये लॉर्ड केन्स यांनी मुद्रास्फीतीचे जे प्रकार सांगितले ते याप्रमाणे आहेत. त्यांनी पहिला प्रकार सांगितला की मुद्रास्फीती, वस्तुस्फीती आणि तिसरा आहे लाभस्फीती. अर्थव्यवस्थेमध्ये पूर्वीपेक्षा मुद्रेचा पुरवठा जास्त प्रमाणाने वाढतो. अर्थव्यवस्थेमध्ये पूर्वीपेक्षा मुद्रेचा पुरवठा पूर्वीपेक्षा जास्त प्रमाणात वाढतो आणि मुद्रेचा पुरवठा जास्त प्रमाणात वाढल्यामुळे लोकांच्या हाती जास्त पैसा येतो. अर्थव्यवस्थेने वस्तूच्या किमती वाढू लागतात आणि किमती वाढण्याची अशी स्थिती म्हणजे भाववाढीची अशी स्थिती म्हणजेच मुद्रास्फीती होय असं केन्स म्हणतो. केन्स यांच्या मताप्रमाणे मुद्रास्फीतीच्या काळामध्ये लोकांच्या हाती पूर्वीपेक्षा जास्त पैसा जातो. लोकांची मागणी वाढून वस्तू व सेवांच्या किमती वाढतात आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेची महागाई किंवा मुद्रास्फीतीची अवस्था निर्माण होते. तर असा हा पहिला एक प्रकार. दुसरा प्रकार वस्तुस्फीती. वस्तुस्फीती याचा अर्थ अर्थव्यवस्थेमध्ये लोकसंख्या वाढली, लोकसंख्या किंवा कुटुंबातील सदस्य संख्या वाढली, त्यामुळे कुटुंबातील लोकांची वस्तू व सेवा संबंधात मागणी वाढते आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये वस्तूच्या किमती वाढू लागतात. वस्तू व सेवांचे उत्पादन वाढत नाही, परंतु लोकसंख्या वाढल्यामुळे लोकांची वस्तू व सेवांची मागणी वाढल्यामुळे वस्तूच्या किमती पूर्वीपेक्षा जास्त वाढतात आणि किमती पूर्वीपेक्षा जास्त वाढणे म्हणजेच भाववाढ होणे यालाच मुद्रास्फीती होय असं केन्स म्हणतोय. त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे लाभस्फीती. केन्स यांच्या मताप्रमाणे अर्थव्यवस्थेमध्ये व्यापारी लोकांचा किंवा उद्योजकांचा लाभ वाढतो, लाभाचे प्रमाण वाढते, नफ्याचे प्रमाण वाढते आणि नफा वाढल्यामुळे पुन्हा जास्त नफा मिळण्याच्या उद्देशाने उद्योजक वस्तू व सेवा निर्माण करण्याकरता किंवा वस्तू व सेवाचे अधिकाधिक उत्पादन वाढविण्याकरिता उत्पादन घटकांना कामावर घेतो. जास्तीचे उत्पादन घटकांना पुन्हा रोजगार मिळतो आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये लोकांचे उत्पन्न वाढते. मुद्रेचा प्रसार पूर्वीपेक्षा जास्त होतो आणि यामुळे सुद्धा लोकांची क्रयशक्ती वाढल्यामुळे अर्थव्यवस्थेने मुद्रास्फीती निर्माण होते. तर अशा प्रकारची अवस्था किंवा लाभ प्रेरित स्फीतीमुळे व्यापारी किंवा उद्योजक वर्गाचे
व्यापारी किंवा उद्योजक वर्गाचे नफ्याचे किंवा लाभाचे प्रमाण वाढते. लाभाचे प्रमाण वाढल्यामुळे उत्पादक साधनांना पुन्हा जास्तीत जास्त प्रमाणात रोजगार मिळतो. अर्थात अर्थव्यवस्थेचे जे उत्पादनाचे जे घटक आहेत, खंड, मजुरी, व्याज, नफा या सर्व घटकांना पूर्वीपेक्षा जास्त मोबदला मिळतो. त्यांच्या हाती पूर्वीपेक्षा जास्त उत्पन्न येते आणि त्यामुळे असे ह्या सर्व उत्पादनाच्या घटकांची खरेदी क्षमता वाढते, क्रयशक्ती वाढते, अर्थव्यवस्थेमध्ये वस्तूच्या किमती वाढू लागतात आणि पुन्हा महागाई वाढते. अशा प्रकारची स्थिती म्हणजे मुद्रास्फीती होय. हा जो प्रकार आहे हा लाभ प्रेरित स्थिती होय असं केन्स यांनी मांडलेलं आहे. तर अशा प्रकारे केन्स याने लॉर्ड मेलॉर्ड J.M. केन्स यांनी मुद्रास्फीतीचे असे हे 3 प्रकार सांगितले. पहिला प्रकार मुद्रास्फीती म्हणजे पूर्वीपेक्षा मुद्रेचा प्रसार अर्थव्यवस्थेमध्ये जास्त होणे. दुसरा वस्तुस्फीती, लोकसंख्या वाढली, लोकांची मागणी वाढली, लोकांची वस्तू व सेवा संबंधात मागणी वाढली आणि त्यामुळे वस्तू व सेवांच्या किमती वाढू लागतात, अशा प्रकारची स्थिती. आणि तिसरा आहे लाभस्फीती, उद्योजकांचा किंवा व्यापारी वर्गांचे उत्पन्न वाढते. उद्योजकांचा किंवा व्यापारी वर्गांचा नफा वाढतो. उद्योजकांचा नफा वाढला त्यामुळे उत्पादन घटकांना जास्त उत्पन्न मिळते. अर्थव्यवस्थेत वस्तूच्या किमती वाढू लागतात. अशा प्रकारची स्थिती लाभ परिस्थिती होय असं केन्स यांनी मांडलेलं आहे. तर आता यानंतर आपण पाहणार आहोत तो म्हणजे किंमत वाढीच्या दराच्या आधारे मुद्रास्फीतीचे काही प्रकार. त्यामध्ये पहिला एक प्रकार आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे रांगती स्फीती, क्रेपिंग इन्फ्लेशन. तर या रांगत्या स्फीतीमध्ये वस्तू व सेवांच्या किमती खूप सौम्य गतीने वाढताना आपल्याला पाहायला दिसतात. ही किंमत वाढ अत्यंत सौम्य असल्यामुळे अशा प्रकारची भाववाढ ही अर्थव्यवस्थेच्या विकासाच्या दृष्टीने विकसनशील अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने उपकारक ठरणारी आहे. ही स्थिती घातक न ठरता उपकारक ठरू शकते. तरी पण सरकारने यावर काही नियंत्रणात्मक उपाय करून यावर पायबंद घातला पाहिजे. दुसरा प्रकार आहे तो म्हणजे चालती स्फीती, वॉकिंग इन्फ्लेशन. यामध्ये वस्तू व सेवाच्या किमती ह्या रांगत्या स्फीतीपेक्षा चालत्या स्फीतीमध्ये खूप थोड्या वेगाने वाढतात आणि यामुळे अर्थव्यवस्थेत हळूहळू काही दुर्गामी परिणाम सुद्धा व्हायला लागतात. आणि याही अशा प्रकारच्या स्थितीवर जर गव्हर्नमेंटनी जर काही उपाययोजना केली नाही आणि तिला नियंत्रित आणलं नाही तर त्याचे रूपांतर धावत्या स्थितीमध्ये होते आणि पुन्हा अर्थव्यवस्थेमध्ये अनेक प्रकारच्या समस्या मात्र निर्माण होतात. धावत्या स्थितीमध्ये वस्तू व सेवाच्या किमती अत्यंत वेगाने वाढताना आपल्याला आढळतात आणि यामुळे जो श्रमिक वर्ग असतो किंवा स्थिर उत्पन्न प्राप्त करणारा जो वर्ग असतो या वर्गांचे अतोनात हाल होतात. अशा ह्या मुद्रास्फीतीवर सरकारने वेळीच प्रतिबंध लावले पाहिजेत. ते जर प्रतिबंध जर लावले गेले नाही तर अनेक प्रकारचे दुर्गामी परिणाम अर्थव्यवस्थेवर निश्चितपणे निर्माण होतात आणि त्याचे रूपांतर पुढे मग विशाल स्फीतीमध्ये होऊ लागते. त्याला म्हणतो आपण हायपर स्फीती. ज्याला आपण म्हणतो हायपर स्फीती, ही हायपर स्फीती म्हणजेच त्याला आपण तो विशाल स्फीती. या स्फीतीमध्ये वस्तूच्या किमती वाढण्याला कोणत्याही प्रकारचे निर्बंध नसतात आणि खूप वेगाने अर्थव्यवस्थेमध्ये वस्तूच्या किमती वाढताना आपल्याला दर दिवसालाच नव्हे तर दर तासाला आपल्याला वस्तूच्या किमतीमध्ये बदल होताना दिसते. मार्केटमध्ये जर आपण गेलो, बाजारात जर आपण गेलो आणि आपण बघितलं तर दर तासाला वस्तूच्या किमती वाढताना दिसतात आणि त्यामुळे अशा प्रकारची स्थिती जी आपल्याला पाहायला मिळते तिला म्हणतो आपण विशाल स्थिती. अशा प्रकारची जर अवस्था जर अर्थव्यवस्थेमध्ये जर निर्माण झाली त्याचे खूप वाईट परिणाम अर्थव्यवस्थेला भोगावे लागतात. त्यामुळे अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होण्या अगोदरच गव्हर्नमेंटने काही आपले उपाययोजना करून बंद आणले पाहिजेत. तर या ठिकाणी आपण अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण होणाऱ्या एक मुद्रास्फीतीचे काही वेगळे प्रकार बघितले. त्यामध्ये पहिला आहे रांगती स्फीती, क्रीपिंग इन्फ्लेशन, त्यानंतर चालती स्फीती, वॉकिंग इन्फ्लेशन, त्यानंतर धावती स्फीती, रनिंग इन्फ्लेशन आणि तिसरं आहे विशाल स्फीती, हायपर इन्फ्लेशन. तर ह्या सगळ्या याच्यामध्ये पहिल्या स्फीतीमध्ये अर्थव्यवस्थेमध्ये सौम्य भाववाढ होताना दिसते. चालत्या स्फीतीमध्ये थोडा किंमत वाढीचा वेग जास्त होतो.
तिला जर आपण आटोक्यात आणलं नाही तर त्याचे रूपांतर पुन्हा नंतर मग धावत्या स्थितीमध्ये होते आणि त्यामध्ये अर्थव्यवस्थेतील वस्तूच्या किमती अत्यंत वेगाने वाढतात आणि त्यामध्ये खूप जो श्रमिक वर्ग आहे, स्थिर उत्पन्न प्राप्त करणारा वर्ग आहे, अशा प्रकारच्या लोकांचे खूप मोठे हाल होतात. त्यावर त्वरित निर्बंध आणणे आवश्यक आहे. अन्यथा त्याचे रूपांतर पुन्हा विशाल स्थिती होते. विशेषतः युद्धजन्य परिस्थितीमध्ये अशा प्रकारची स्थिती आपल्याला पाहायला मिळते. या विशाल स्थितीमध्ये दर दिवसाला नव्हे दर तासाला वस्तूच्या किमतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात भाववाढ होताना आपल्याला आढळते. खूप वेगाने किमती वाढतात. तर हा एक प्रकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. त्यानंतर आपण पाहू दुसरा प्रकार, तो म्हणजे खुली किंवा अनियंत्रित स्थिती. खुली स्थिती किंवा अनियंत्रित स्थिती. आणि मला दुसरा प्रकार पुन्हा आहे, तो म्हणजे दबलेली किंवा नियंत्रित स्थिती. खुली किंवा अनियंत्रित स्थिती हा जो प्रकार आहे हा गव्हर्नमेंटच्या किंवा शासनाच्या हस्तक्षेपासंबंधात प्रकार पाडलेला आहे. जेव्हा शासकीय हस्तक्षेपाच्या नियंत्रणाच्या पलीकडे अर्थव्यवस्थेमध्ये वस्तूच्या किमती वाढतात, महागाई वाढलेली असते, अशा प्रकारची जी अवस्था म्हणजे आपण त्याला म्हणू खुली स्थिती किंवा अनियंत्रित स्थिती. यामध्ये भाववाढीला, अर्थव्यवस्थेत वस्तू व सेवाच्या किमती वाढण्याला कोणत्याही प्रकारचं मर्यादा नसते. वस्तूच्या किमती वाढण्याला कोणत्या प्रकारची मर्यादा नसते. आणि अशा प्रकारची स्थिती आपल्याला या जेव्हा अर्थव्यवस्थेत पाहायला मिळते तेव्हा त्याला आपण म्हणतो की अनियंत्रित स्थिती किंवा खुली स्थिती. दुसरा प्रकार यामधला आहे तो म्हणजे दबलेली किंवा त्याला आपण पुन्हा म्हणू शकतो लपलेली किंवा नियंत्रित स्थिती. या नियंत्रित स्थितीमध्ये शासकीय हस्तक्षेप आपल्याला पाहायला मिळतो. सरकार अनेक प्रकारचे राजकोषीय किंवा मौद्रिक धोरण राबवून होणाऱ्या महागाईवर किंवा होणाऱ्या अशा प्रकारच्या किंमत वाढीवर नियंत्रित प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रकारची जी आपल्याला स्थिती आपल्याला पाहायला मिळते त्याला आपण म्हणतो की नियंत्रित स्थिती, दडलेली किंवा लपलेली स्थिती असे आपण म्हणतो. पुन्हा एक आपल्याला प्रकार पाहायला मिळतो तो म्हणजे मागणीकर्षक स्थिती आणि व्ययवृद्धी स्थिती. मागणीकर्षक स्थितीमध्ये लोकांच्या वस्तू व सेवा संबंधात लोकांची मागणी खूप मोठ्या प्रमाणात वाढली. म्हणजे उत्पादन वाढीपेक्षा वस्तू व सेवांची मागणी खूप मोठ्या वेगाने वाढते आणि मागणी वाढल्यामुळे पुरवठ्याच्या तुलनेत मागणीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे वस्तूच्या किमती खूप वेगाने वाढतात. आणि जेव्हा अशा प्रकारची अवस्था अर्थव्यवस्थेत पाहायला मिळते तेव्हा त्याला आपण म्हणतो मागणीकर्षक स्थिती. दुसरा एक प्रकार त्याच्यामध्ये पुन्हा आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे व्ययवृद्धी स्थिती. या व्ययवृद्धी स्थितीमध्ये वस्तू व सेवा निर्माण करण्याचा उत्पादन कार्यावर होणारा जो खर्च आहे हा खर्च वाढता असतो. उत्पादनाचे घटक आणि त्यांना देण्यात झालेला मोबदला यावर होणारा जो खर्च आहे हा उद्योजकाचा खर्च वाढता असतो. आणि उत्पादन कार्याचा किंवा उत्पादन खर्च वाढल्यामुळे अर्थातच वस्तू व सेवाच्या किमती वाढतात. वस्तू व सेवाच्या किमती वाढते म्हणजे मुद्रास्फीती, महागाई अर्थव्यवस्थेत निर्माण होणे. ही महागाई निर्माण झाली त्यालाच आपण म्हणतो मुद्रास्फीती झाली आहे. तर असे अनेक प्रकार आपल्याला अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. काही प्रमुख प्रकार आपण ह्या ठिकाणी बघितले आहेत.